या साड्या बघितल्यास ना की तुझं डोकं शांत होईल. अगं ठाण्यातल्या कलानिधी मधल्या साड्या आहेत या. गेली 27 वर्ष नवऱ्या मुलींना त्यांच्या सुंदर साड्यांनी अजून सुंदर दिसण्यासाठी ते मदत करतात. आणि थांब, हे बघ, साड्यांचे रंग, त्याच्यावरची ही कलाकुसर आणि हे असं सिल्क कुठे बघायलाही मिळत नाही. वाव. थांब, कसं वाटतंय? वाव, what a साडी. ताई 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 काय झालं? आपलं बालपण आठवलं. तुझा हट्ट, तुझा अल्लडपणा. तुला आठवतंय लहानपणी आपण ओढणीची साडी करून नेसायचो आणि खेळायचो. Oh yeah. तीच अधीरा आठवते मला. आणि तीच अधीरा आता इतकी मोठी झालीये की तिच्या साखरपुड्याची तयारी सुरू आहे. तू आईसारखी बोलतेस ग. तुला साडीत पाहिलं आणि हे सगळं आठवलं मला. अधीरा, कोणत्याही स्त्रीसाठी साडी ही खूप खास असते बघ. साडी हे फक्त वस्त्र नाही, ती स्त्रीच्या सौंदर्याची, शालीनतेची आणि आपल्या संस्कृतीची ओळख करून देते. तिच्या प्रत्येक पदरात स्त्रियांचं सौंदर्य खुलतं, जसं आता तुझं खुलून आलंय. ताई, आज काय झालंय का तुला? आज एकदम सिक्सर वर सिक्सर मारतीयेस. अगं सगळं या साड्यांमुळे झालंय. अगं बघ ना, पैठणी, नारायणपेठ, कोटा, चंदेरी, बनारसी, बापरे काऊन हे आहेत ग. आणि हो, यावर तुला अजून काही हवं असेल ना तर तू माझ्याबरोबर कलानिधी मध्ये चल. अगं वेडी होशील, वेडी. आणि फक्त साड्याच नाही, त्यांच्याकडे पारंपरिक ड्रेसेस, लेहंगा, सलवार कुर्ते आणि असं सगळं बरंच काही मिळतं कलानिधीमध्ये. आणि त्यांच्या साड्या परंपरेची गोष्ट सांगतात. आय एम शुअर. तुला आठवतंय का, माझ्या लग्नाची खरेदी सुद्धा आपण कलानिधी मधूनच केली होती. ओ या, आय फॉरगॉट. त्यांच्या साड्यांशिवाय आपल्या घरातलं एकही कार्य पार पडत नाही. हे बघ ती. हो, मी माझ्या मुलीला चांगलं ओळखते. पुढे काय वाढून ठेवलंय मला स्पष्टच दिसतंय. खरं सांगू स्वानंदी, ती तुमच्या घरी सुखी होणार नाही आणि तुम्हालाही एका पैशाचंही सुख देणार नाही. माझी लेक आहे पण नाही, कधीच कोणाचं काहीच ऐकत नाही. मी सांगते ना, ती तुमच्या घरी फिट होणारच नाही. तुम्हाला वाटतंय तसं काळजीचं कारण नाही दिसत आहे मला. म्हणजे हो, थोडी तापट आहे अधीरा, पण ती जुळवून घेईल सगळ्यांची. असं बोलणं ना तुझं चांगुलपण आहे, पण मला माहिती आहे ना, माझ्या अधीराचं खूप कठीण आहे ग. मला असं वाटतं की आपण त्यांचं आयुष्य सोपं केलं पाहिजे. सोपं म्हणजे कसं? संतोष, हे काय आहे? स्वानंदी, हे बघ, म्हणजे आपल्या सगळ्यांचा हेतू एकच आहे. आपल्याला आपली मुलं सुखी व्हायला हवी, राईट? हो, पण अहो ते करतील दोघं मॅनेज. तुम्ही हे असे पैसे नका देत जाऊ त्यांना. मी त्यांना पैसे देत नाहीच आहे. मग मी हे पैसे तुला देते. तू तुझ्या घरी असं सांग की अधीरा ही रोहनसाठी चांगली मुलगी नाहीये. म्हणजे तू प्लीज काही कर आणि हे लग्न मोड. काय बोलताय तुम्ही? हे ना, मी खरं सांगते, हे मला करायला खरंच आवडत नाहीये, पण हे आपल्या मुलांच्या भल्यासाठी करते. त्यांना ना आता कळत नाहीये, पण हे लग्न जर झालं ना तर
त्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि आपल्याही. त्यापेक्षा आपण आत्ताच शहाणे होऊया आणि आणि हे सगळं थांबवूया प्लीज. तुला सांगते ना स्वानंदी की ती नुसतं घराबाहेर पडली ना की 5 लाखाची खरेदी करून घरात येते. तिला काही खावंसं वाटलं बाहेर गेल्यावर की 5 स्टार शिवाय कुठे खात नाही ती. ती सारख्या फॉरेन टूर्स करत असते. मग तिकडनं तिच्या कपड्यांच्या खरेदी, ब्रँडेड कपडे घेणं हे सारखं चालू असतं ग. आता आता तूच सांग स्वानंदी, म्हणजे प्रेमाच्या भरात लग्न झाल्यानंतर 4 दिवस ऍडजस्ट करेल ही, नाही असं नाही, पण पुढे काय आयुष्यभर करेल तुला असं वाटतं? या मुलींना माहेरचा ओढा असतोच ना, तुलाही आहेच ना. उद्या लग्न झाल्यावर समजा ही सारखं सारखं बोलायला लागली की माझ्या माहेरी असं असतं तसं असतं, म्हणजे अगदी साधेपणाने, हा म्हणजे मुद्दाम नाही, पण ते रोहनला आवडणार आहे का? खूप कॉम्प्लिकेटेड होईल ग सगळं, खूप कॉम्प्लिकेटेड होईल. नाही सहन करू शकणार रोहन, नाही झेपणार कोणालाच ती. हे प्लीज हे एवढेच नाही, हा म्हणजे तुला अजून हवे तर अजून देते मी. म्हणजे म्हणजे मला काय बोलायचं कळतंय ना तुला स्वानंदी. म्हणजे मला माझ्या मुलीचं वाईट होताना नाही बघायचं, आणि कसं आहे ना, मला रोहनचंही नुकसान होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे प्लीज विचार कर स्वानंदी. आम्ही आयुष्यभर तुला असे पैसे देत राहू, पण प्लीज प्लीज स्वानंदी हे लग्न मोड प्लीज.